पौराणिक कथा जोगे आणि भोगे पितृपक्षाची लोककथा। पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते। दोघेही वेगळे राहत होते। जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता। दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते। जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता, पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती। जोगेच्या पत्नीने त्यांना पितराचे श्राद्ध करण्यास सांगितले, तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्यास प्रयत्न केला, परंतु त्यांच्या पत्नीला समजले की त्यांनी हे ऐकले नाही तर लोक गोष्टी घडून आणतील। मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले तर ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल तर मला यात काही त्रास होणार नाही। मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईल। दोघी मिळून आम्ही सर्व कामे करून घेऊ। त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले, तर ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल, पण मला यात काही त्रास होणार नाही। मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईल। दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ। त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले। दुसऱ्याच दिवशी तिने बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटे आली आणि कामाला लागली। तिने स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ केले। मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली। अखेर तिला पितरांचे श्राद्ध अर्पण करायचे होते। यावेळी जोगीच्या पत्नीने तिला ना थांबवले ना ती थांबली। लवकरच दुपार झाली। पूर्वज जमिनीवर उतरले। जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तेथे जेवणात व्यस्त आहे। निराश होऊन ते भोगेंच्या घरी गेले। तिथे काय होते? पूर्वजांच्या नावावर आगारी दिली होती। पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदी काठी गेले। थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धाची स्तुती करू लागले। जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले। मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असतात तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते, पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती। हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली। अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले, भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरू दे, भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरू दे। संध्याकाळ झाली होती। भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही। त्यांनी आईला सांगितले, मला भूक लागली आहे। तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली, जा, पुंट अंगणात उलटे ठेवले आहे, जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या, खा। मुलं तेथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे। ते आईकडे धावत आले आणि सर्व काही सांगितले। अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला। अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला, पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही। दुसऱ्याच वर्षी पितृपक्ष आला। श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनवले। ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले, भोजन केले, दक्षिणा दिली। सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ बहिणींना जेवण दिले। यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानीच होते। अशीच ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।